सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे। नमस्कार, मी कविता। पतीच्या कथित छळाला कंटाळून एका आईने आपल्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेने संपूर्ण बार्शी शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पूजा योगेश खुर्दामळे या 26 वर्षीय महिलेने स्वतः बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर होत आपल्या 10 महिन्याच्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी तातडीने मुलीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर चिमुकली शक्ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं। पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून स्वतःसह दोन्ही मुलींना संपवण्याचा निर्णय घेतला होता। याच उद्देशाने तिने प्रथम 10 महिन्याच्या शक्तीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे 6 वर्षाच्या मोठ्या मुलीने पोलिसांना दिलेली माहिती। मोठ्या मुलीच्या म्हणण्यानुसार आईने तिचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आई मी चांगली शाळा शिकते, मोठी होईल, मला मारू नकोस अशी विनवणी केल्यानंतर तिने तिला सोडून दिले। या निरागस शब्दांनी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे। ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे। कौटुंबिक कलह, मानसिक तणाव, वैवाहिक वाद आणि त्यातून निर्माण होणारी नैराश्याची भावना किती भयावह टोक गाठू शकते याचं हे विदारक उदाहरण आहे। या प्रकरणात सत्य काय आहे, पतीकडून नेमका कोणत्या प्रकारचा त्रास दिला जात होता, महिलेची मानसिक अवस्था काय होती आणि या संपूर्ण घटनेमागील कारणांची साखळी काय आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत। पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात BNSच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव गेला तर 6 वर्षाची मुलगी आयुष्यभरासाठी या भीषण प्रसंगाची साक्षीदार बनली आहे। या घटनेतून समाजाने मानसिक आरोग्य, कौटुंबिक संवाद आणि संकटग्रस्त महिलांना वेळेवर आधार देण्याची गरज ओळखणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे। या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।